नमस्कार, D24 तास पेड न्यूज चॅनल पाहू शकता. धुळे तालुक्यातील धनगरवाडी गट क्रमांक 80 मधील काही गौण खनिज मध्ये हे चालू आहे. त्या संदर्भात गावकरी व धनगर समाजाचे काय युवा या ठिकाणी उपस्थित आहे. नेमकं प्रकरण काय आपण जाणून घ्या. त्याला काय सांगणार, किती दिवसापासून या ठिकाणी गौण खनिज उत्सव गेल्या 6 महिन्यापासून गौण खनिज चालू आहे. आम्ही समोरच्यांना रिक्वेस्ट पण केली होती, हे बंद करा. आम्ही तलाठी सरकार सर्वांना माहिती पण दिली, अर्ज पण केले, परत निवेदन पण दिले, तरी आजपर्यंत कारवाई झाली नाही. अर्ज निवेदन दिले तरी देखील कारवाई झाली. कोण गौण खनिज काढते, कोण आहे, काय नाव, कोण गौण खनिज काढते? जगदीश मारणार, भूषण मारणार, वाल्मिक बाबू मारणार. जगदीश मारणार, वाल्मिक मारणार अशा व्यक्ती त्या ठिकाणी गौण खनिज काढतात. तुम्ही या संदर्भामध्ये तहसीलदारांना पत्रव्यवहार केले? हो, केले होते आम्ही सर्वांना दिलेले. त्यांना सांगायला गेलो तर आम्हाला जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी. तुमच्या तंगडातून तुम्ही या. निवेदन केलं. गावामध्ये किती लोकांची वस्ती? गावामध्ये 500 रुपये आम्ही तिथे सगळ्यांच्या जमीन आहे जे आम्ही करून खातो, त्या जागेवर त्यांनी गौण केलं. जे बांधव आपली जमीन करून खातात त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तकलीफ होते. तर काय सांगणार, तुमची जर मागणी पूर्ण झाली नाही तर तुमच्या पुढची भूमिका काय असणार? आमची मागणी पूर्ण नाही झाली तर येत्या सोमवारी 15 तारखेला आम्ही आमरण उपोषण करणार आहे. त्याच्यासाठी आम्ही पूर्ण गाव, लहान मुलांचा एक, विद्यार्थ्यांचा एक, सर्व कलेक्टर ऑफिस समोर उपोषणला बसणार आहे. नाही, या संदर्भात उपोषणाला बसणार. आज आता हल्लीच्या स्वरूपात तिथं कोणा तुम्ही शेतीवाडी करतात, आता हल्ली कोण गौण खनिज करतात? हल्लीला जिथं ते सुरू आहे का काम? सुरूच आहे, अजून थांबलेलंच नाही आणि कारवाई पण होत नाही. आम्ही एवढे अर्ज वगैरे केले सगळीकडं, कलेक्टर ऑफिसला फक्त आम्ही अर्ज दिला, पोलीस स्टेशन सर्वीकडे आम्ही जेवढं तुम्ही बघू शकता या ठिकाणी अर्ज वगैरे दाखल केला आहे. संपूर्ण या ठिकाणी काम केल्यानंतर देखील त्या ठिकाणी गौण खनिज हे थांबत नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये सोमवारच्या दिवशी हे जे गावकरी आहे त्या गावातले 80 गटमध्ये यांच्या शेती देखील आहे आणि शेतीवरचे त्या ठिकाणचे गौण खनिज मोठ्या प्रमाणामध्ये उपसा होते. त्या ठिकाणी लॉयल्टी भरल्या जाते का नाही भरल्या जातं हा देखील प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होते. तहसीलदारांवर देखील या ठिकाणचा प्रश्न निर्माण होत आहे. येणाऱ्या काळामध्ये सोमवारी तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा या गावकऱ्यांनी या ठिकाणी दिला. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जरी पवार, D24 तास पेटी चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. खनिज करणाऱ्यांना कारवाई झाली झालीच पाहिजे. खनिज करणाऱ्यांना कारवाई झाली झालीच पाहिजे. खनिज करणाऱ्यांना कारवाई झाली झालीच पाहिजे.